पुढील स्थानक चर्चगेट। प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे। गुड आफ्टरनून मित्रांनो, आज आपण चाललोय मरीन ड्राईव्ह एक्सप्लोर करायला आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे लोक पहिल्यांदा मरीन ड्राईव्हला जाणार आहे तर, आणि ह्यांच्यासाठी पण आहे की जे नेहमी इथं येत राहतात, पण त्यांना मी या व्हिडिओच्या थ्रू माहिती देणार आहे की जसं की आपण जसं मरीन ड्राईव्हला जातो नेहमी, जे जाणारे असतात तिथं बघितलं असेल तुम्ही समुद्रकिनारी जे दगड असतात ते दगड तिथं का ठेवले, ते नैसर्गिक दगड आहे की कोणी बनवलेले दगड आहे, तर ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो, जे लोक नेहमी जातात आणि त्यांना माहिती नाही, आणि ज्यांना माहिती नाही त्यांना तर हा व्हिडिओ एकदम बेस्ट वाटणार आहे, कारण या व्हिडिओच्या थ्रू मी खूप सारी माहिती देणार आहे तुम्हाला की ॲक्च्युली मरीन ड्राईव्ह आहे काय, मरीन ड्राईव्हच्या ज्या किनारी जे दगड वगैरे आहे ते का ठेवले तिकडं, त्याचा रिझन काय, तर आणि कधी हा मरीन ड्राईव्ह बनला आहे, म्हणजे कुठल्या काळी बनला आहे वगैरे, आणि हा फेमस काय, इथं कोणत्या कोणत्या टाईपचे लोक वगैरे येऊ शकतात, तर ती खूप सारी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे, आणि प्लस इथं कसं यायचं वगैरे, तुमचा खर्च वगैरे किती होणार आहे, ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या माझ्या व्हिडिओच्या थ्रू देणार आहे मित्रांनो। तर मला काय बोलायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा होणार आहे आणि आपण मरीन ड्राईव्ह पण एक्सप्लोअर करणार आहे, तर चला जाऊया मरीन ड्राईव्ह एक्सप्लोअर करायला मित्रांनो आता। तर मित्रांनो आता जसं की मी चर्चगेट स्टेशनला उतरलो, तिथून बस बाय वॉक तुम्हाला समोरच मरीन ड्राईव्ह दिसणार आहे, म्हणजे 5 मिनिटावरतीच आहे, असं उतरला आणि बाहेर वगैरे आलं ना तुम्ही तर तुम्हाला समोरच दिसणार आहे। आता मला तुम्हाला दाखवायचं आहे की माझ्या जस्ट समोरच मरीन ड्राईव्ह आहे। आता दुपारचा वेळ आहे, जास्त लोक नसतील, पण ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो, तर चला बघूया आता। जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता मरीन ड्राईव्हला आलो आहे आणि आता आहे दुपारची वेळ, आणि तरी पण बघा खूप सारे लोक इथं आजूबाजूला बसलेले, म्हणजे खूप सारे लोक इथं आलेले, पण मी तुम्हाला काय बोलतो की बेस्ट टाइम कुठला आहे माहिती का, अगर तुम्हाला इथं मॉर्निंगला यायचं असेल ना तर मॉर्निंगचा एकदम बेस्ट टाइम आहे, जसं सनराईज वगैरे होते, आणि इव्हनिंगचा पण टाइम खूप बेस्ट आहे, कारण की कसं सकाळचं ऊन वगैरे एवढं जास्त नसतं, आणि प्लस इव्हनिंगला पण एवढं ऊन तापलेलं नसतं, तर तुम्हाला इथं चांगला टाइम स्पेंड करायला भेटणार। आता कसं इथं तुम्ही एकटे वगैरे पण येऊ शकता, अगर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला एकट्याला टाइम स्पेंड करायला आवडते वगैरे, तर इथं समुद्रकिनारी तुम्ही इथे येऊन बसू शकता। आणि जास्त करून इथं मी नोटीस केलं इथे कसं, इथं कपल्स पॉईंट, म्हणजे जास्तीत जास्त लोक इथे कपल्स वगैरेच येतात, फॅमिली वगैरे पण असतात, म्हणजे खूप टाईपचे लोक येतात, पण मोस्टली जे म्हणजे प्रिफरेबल प्लेस हा कोणाला माहिती का, कपल्सला आहे, कारण की इथं कपल्स लोक जास्त येतात, आपला टाइम स्पेंड करतात समुद्रकिनारी। तर मला तुम्हाला मरीन ड्राईव्ह बद्दल काहीतरी माहिती पण द्यायची, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओच्या इंट्रोडक्शनमध्ये बोललो होतो, तर आपण काही वेळात त्याची माहिती देऊ, तोपर्यंत मी तुम्हाला मरीन ड्राईव्ह पूर्ण दाखवतो, सिनेमॅटिक शॉट्स वगैरे काढून दाखवतो, तुम्ही तो बघा मित्रांनो बघा, हा दुपारचा वेळ आहे, दुपारच्या वेळी म्हणजे तुम्हाला जास्त लोक दिसणार नाही इकडे बसलेले, कारण की आता दुपारच्या वेळी गरम असतं, तर इथं कोण जास्त बसत नाही, पण तुम्ही दुपारच्या वेळी पण येऊ शकतात, कारण की इथे हे बघा समोर तुम्हाला जे झाडं वगैरे दिसत आहे ना सगळे, ते झाडांच्या खाली लय लोक बसले, आणि तिथं
एकदम म्हणजे थंड हवा येते. कसं समुद्र किनारी आहे आणि तिथून हवा चालतच राहते आणि तुम्ही या झाडाखाली इतकं सावली असते आणि जिथं जिथं झाड आहे त्याच्या खाली लोक उभेच आहे मित्रांनो खूप सारे, कारण की तिथे चांगली थंड हवा येते प्लस आणि इथून समुद्राचा नजारा पण चांगला दिसतो मित्रांनो. थोडंसं पुढे आलो मित्रांनो चालून आणि तुम्ही इथं बघू शकता तर आता इथं किनाऱ्यावरती लोक खूप सारे उभे फोटोशूट वगैरे करतात येते आणि प्लस इथं जो मुंबई इंडियन्सचा जो म्हणजे हे लावलंय पाण्यामध्ये ते तरंगते मुंबई इंडियन्स करून, तिथं लोक फोटो काढताय वगैरे उभं राहून आणि समुद्राच्या किनारी उभं राहून मजा वगैरे घेताय समुद्राचं. तर मित्रांनो आज आपण मरीन ड्राईव्हचा इतिहास जाणणार आहोत. जसं की मुंबईतील मरीन ड्राईव्ह 1920च्या सुमारास बांधण्यात आला. मरीन ड्राईव्हच्या भव्य वळणावर रात्रीच्या वेळी पथदिवे प्रज्वलित केले जातात तेव्हा ते दृश्य खरोखरच पाहण्यासारखं असतं मित्रांनो. म्हणूनच याला क्वीन नेकलेस असंही म्हटलं जातं. मरीन ड्राईव्हचं दृश्य रात्रीच्या वेळी उंच इमारतून तुम्ही जेव्हा बघेल ना तेव्हा असं वाटेल की एक नेकलेस आहे, क्वीनचा नेकलेस आहे असं दृश्य तुम्हाला म्हणजे वरतून दिसणार. खालून तर काय दिसणार नाही, वरतून जेव्हा तुम्ही बघेल ना कुठल्या बिल्डिंगच्या वरतून वगैरे टेरेसवरून या कुठून तरी, तेव्हा ते असं नेकलेस सारखं आपल्याला दिसतं वरतून. कारण की संध्याकाळच्या वेळी असे लाईटी वगैरे असतात ना, तर त्यामुळे ते असं पूर्ण नेकलेस सारखं दिसतं. हे दगड मरीन ड्राईव्हवर आले कसे? तर मरीन ड्राईव्हवर कुणी गेल्यावर त्यांचा समुद्र किनाऱ्याच्या कड्यावर बसण्याची तर इच्छा नक्कीच होते. त्याच कड्याच्या खाली पसरलेल्या दगडांना टेट्रापॉड म्हणतात. लोक शांतता मिळावी यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी तिथे जातात, परंतु हे टेट्रापॉड नैसर्गिक नसून ते मानवाने बनलेले आहे आणि ते दगड एका खास कारणासाठी बनवले गेलेले आहे आणि ते समान आकाराचे पण आहे मित्रांनो. ते तुम्ही आता बघू शकता सगळे समान आकाराचे आहे आणि ते नैसर्गिक वगैरे नाही, ते समुद्रातून नाही आले, ते मानवाने बनवलेले आहे ते दगड. या दगडांचं नेमकं काम काय? हे दगड शहराचं मजबूत आणि भयंकर लाटांपासून संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेलं आहे आणि तिथे ठेवण्यात आले आहे. वास्तविक जेव्हा समुद्राच्या जोरदार लाटा किनाऱ्यावर आढळतात तेव्हा दूरवर त्यांचे कंपन होते, त्यामुळे ते टेट्रापॉड दगड समुद्राच्या किनाऱ्यावर ठेवण्यात आलेले आहे. हे घनदाट टेट्रापॉड शहराचं प्रदूषण आणि इतर समस्यांपासून संरक्षण करतात आणि ते एकमेकांशी गुंफलेल्या स्थितीत ठेवण्यात आले आहे, जेणेकरून हे दगड भरतीवेळी लहरीचा प्रभाव सुद्धा कमी करतो. टेट्रापॉड दगडाचं वजन किती? 90च्या दशकात हे दगड मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आणण्यात आले आहे. टेट्रापॉडचा प्रथम वापर फ्रान्समध्ये झाला. त्याचं वजन 2 ते 10 टन असू शकतं. तितकं वजन नसतं तर समुद्राच्या जोरदार लाटांमुळे ते शहराच्या आसपासच्या परिसरात फेकले जाऊ शकतात. हे दगड समुद्राच्या लाटांचा प्रवाह सुद्धा कमी करतात, त्यामुळे हे दगड इथं ठेवण्यात आलेले आहे आणि ह्याचं वजन 2 ते 10 टन आहे. जसं मित्रांनो मरीन ड्राईव्ह काय? मरीन ड्राईव्ह हा एक रस्ता आहे, बघितलेला बघा हा रस्ताच आहे. इथं हायवे, इथं गाड्या वगैरे जातात आणि हा एक रस्ता आहे. हा नरिमन पॉइंट पासून चालू होऊन जो गिरगाव चौपाटी आहे ना तिकडं संपतो हा रस्ता. आणि इथं लोक सकाळी जॉगिंग वगैरे पण करतात. कोणी इथून बसतं, जॉगिंग करतं, मेडिटेशन करतं, जे त्यांना असं वाटतं की म्हणजे करायचं ते करतात. जसं की रनिंग, जॉगिंग, मेडिटेशन, योगा वगैरे इथं सकाळी लय लोक येऊन असे ॲक्टिव्हिटीज वगैरे करतात. तर हा एक बेसिकली रस्ता आहे, बाकी एवढं काय नाही. लोक इथं येऊन आपला टाइम स्पेंड करतात. तर मित्रांनो ही जागा दिसते मला, तर इथं कोण आहे नाही, तर सध्या मी विचार करतो इथं बसतो. टिफिन वगैरे आणलाय तर आता टिफिन पण खाऊन घेतो इकडे बसून. तुम्ही मित्र बघू शकता की आता मी इथं बसलोय आणि आता टिफिन वगैरे काढून बॅगेतून आता जरा इथं टिफिन खाऊन घेतो. थोडा व्हिडिओ शूट केला तुमच्यासाठी आणि आता जर तहान वगैरे पण लागली आणि भूक पण लागली तर थोडं खाऊन वगैरे काय घेतो. तर असं तुम्ही इकडे वगैरे बसू शकता. खूप सारे लोक तुम्ही बघू शकता माझ्या मागे असे झाडं वगैरे तिकडे बसले आणि इथं पण मी आता झाडाखाली वगैरे बसलोय. तर समुद्र पण आहे माझ्यासमोर, तर बसून थोडंसं निवांत होतो, इकडे जरा रिलॅक्स करतो.
तर मित्रांनो, मम्मीने आता प्रेमाने जेवण वगैरे दिलंय, आता ते जरा खाऊन घेतो. ती बोलली ती टायमावर खाऊन घे. आता टाइम तर झाला आहे, भूक लागली आहे म्हणून खातोय. आणि तुम्हाला हे पण बोलायचं आहे की मला मम्मीने अजून श्रीखंड वगैरे पण दिलंय, आंब्याचं श्रीखंड आहे. आणि आता एवढी गरमी इकडं, आणि थंड पाणी वगैरे आणलं आणि श्रीखंड आणलं आणि आता जेवण, मजाच वेगळी आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. तर मित्रांनो, आता मी व्हिडिओ संपवायला चाललोय, व्हिडिओचा एंड करायला चाललोय. तर त्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं की मी इथं आलो कसा, आणि आज आपण इथं काय काय बघितलं. जसं की आज आपण बघितलं इथं मरीन ड्राईव्ह बघितलं, आणि ते हे दगड का आहे इथं आपण हे सुद्धा बघितलं. आणि हे 1920 साली बनलंय मरीन ड्राईव्ह. आणि दगडाचा उद्देश काय आहे, हा दगड मानव निर्मित आहे ना की नैसर्गिक आहे. आणि या दगडाचं वजन 2 ते 10 टन वगैरे आहे. या दगडाचा वापर का, म्हणजे हा दगड इथे का ठेवले हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय. आणि आता हे सांगतो की इथं कसं यायचं. तर तुम्ही सेंट्रल लाईनवरून येणार या कुठून पण येणार, तर तुम्हाला दादर स्टेशनला उतरायचं, दादर स्टेशनला. आणि दादर स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला वेस्टर्न लाईनची ट्रेन पकडायची आहे. वेस्टर्न लाईनची ट्रेन पकडली की जसं की तुम्हाला चर्चगेटची ट्रेन पकडायची. वेस्टर्न लाईनला आले ना तुम्ही, वेस्टर्न लाईनला, तर तुम्हाला चर्चगेटची ट्रेन पकडायची आहे. तुम्ही बघा, मरीन ड्राईव्ह स्टेशनवरून पण इथं येऊ शकतात आणि चर्चगेट स्टेशनवरून पण इथं येऊ शकतात. आता मी इथं कसं आलो, मी चर्चगेट स्टेशनला उतरलो, आणि चर्चगेट स्टेशनला उतरल्यावर बस समोरच दिसलं मला, बाहेर आलो ना मी वेस्ट डायरेक्शनला, तर समोरच मला दिसलं की म्हणजे मरीन ड्राईव्ह बस 5 मिनिटावरतीच होतं. तर मला तुम्हाला हेच बोलायचं आहे की तुम्ही चर्चगेट स्टेशनला उतरा, तिथून एकदम जवळच समोरच आहे, ना की मरीन लाईन्सला उतरा. आणि CST वरूनही सुद्धा जाऊ शकतात, पण ते थोडं लांब पडतं, टॅक्सी वगैरे करावं लागते. पण चर्चगेट स्टेशनवरून तुम्हाला इझीच पडणार, म्हणजे बाय वॉकच पडणार. तर तसं तुम्ही इकडं वगैरे येऊ शकतात. खर्च बोलायला गेलं की जास्त, म्हणजे 100 रुपयेच तुम्ही आणू शकतात. मुंबई आपली, मुंबईमध्ये तुम्ही कसं फ्रीमध्ये पण फिरू शकता. तरी पण मी तुम्हाला बोलतोय की 100-200 रुपये कॅरी करा, एवढं जास्त कॅरी करायची गरज नाही. फक्त ट्रेनचे तिकीट वगैरे लागतात, ते पण 20-30 रुपयेच लागतील. ते खायचं प्यायचं असेल ते पण तुम्ही म्हणजे छोटं मोठं इथं काहीतरी खाऊ शकतात. तर तसं तुम्ही इथं मुंबई येऊन मुंबई फिरू शकतात. आणि इथं मरीन ड्राईव्हचं बोलतात ना, मरीन ड्राईव्हला येऊन तुम्ही थोडंसं नैसर्गिक अनुभव करू शकतात आणि थोडं चांगलं फील करू शकतात. तिथं येऊन मरीन ड्राईव्ह, समुद्राचा मजा घेऊ शकतात आणि खूप काय म्हणजे टाईम स्पेंड करू शकतात तिथं येऊन. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे तर व्हिडिओ शेअर वगैरे करा, आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे पण करून टाका मित्रांनो. तर तुम्हाला भेटतो आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर चला आता बाय. ये वाला। तो दोस्तों यहाँ पर अभी अपने लोग को कुछ भाई लोग मिले, मैं यहाँ पर अभी वीडियो शूट कर रहा था, तो उसी दौरान इन लोग मुझे देख रहे थे कि मैं वीडियो शूट कर रहा हूँ, तो उन्होंने मुझे पूछा कि मैं क्या व्लॉगर वगैरह हो क्या, तो मैंने बोला हाँ। तो अभी इन लोग ने मेरे चैनल को यहाँ पर सब्सक्राइब किया, ये किया, लाइक करो फॉलो करो, लाइक करो और फॉलो करो, जैसे इन लोग बोल रहे हैं, मैंने भी अभी आपको बोला वैसे ही करो, जैसे इन लोग सपोर्ट करो वैसे आप लोग भी सपोर्ट करो, अपने भाई को जरा आगे पहुँचाओ, ताकि जो मुंबई के जो भी प्लेसेस वगैरह है छोटे मोटे वो एक्सप्लोर कर सकूं सस्ते से सस्ते में। एडवाइजर है, तो आप लोग कुछ बोलना चाहते हैं? कैसा लगा मरीन ड्राइव वगैरह? अच्छा लगा? एकदम मुंबई को फॉलो करो, लाइक करो। चलो थैंक यू। ओके, आई लव यू।